पाकिस्तान आणि अफगाणिस्तान दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या तणावाचा अखेर आता भडका उडालाय। गुरुवारच्या मध्यरात्री पाकिस्तानने अफगाणिस्तानवर एअर स्ट्राईक केली आणि त्याला अफगाणिस्तानने उत्तरही दिलं। हीच यांच्या युद्धाची खरी सुरुवात होती। दोन्ही देश एकमेकांवर आरोप करतायत, आम्ही केलेला हल्ला हा कशा प्रकारे काउंटर अटॅक होता हे सांगण्याचा प्रयत्न करतायत। पण नेमकं खरं काय? या दोन्ही देशांच्या युद्धाचं आत्ताचं कारण आणि 133 वर्षांपूर्वीचा जुना इतिहास नेमका काय सांगतो? भारतावर या युद्धाचा काय परिणाम होऊ शकतो? या युद्धानंतर नेमकं काय काय बदलू शकतं? सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय लोकमत। गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही देशांच्या सीमांवर तणाव वाढला होता। 26 फेब्रुवारीच्या रात्री पाकिस्तानी सैन्यानं अफगाणिस्तानच्या काबूल, कंदार, पक्तिका या क्षेत्रांवर हल्ले केले, ज्यात महिला आणि लहान मुलांचा जीव गेला। शुक्रवारी अफगाणिस्ताननं देखील थेट पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादवर हवाई हल्ला केल्याची माहिती समोर आली। अफगाण हवाई दलाने शुक्रवारी सकाळी 11च्या सुमारास ही कारवाई केली। यामुळे दक्षिण आशियातील तणाव कमालीचा वाढला। आता या संघर्षाचं मूळ कारण काय आहे? आता पाकिस्तानचा असा आरोप आहे की अफगाण तालिबान TTPला म्हणजेच तहरीके तालिबान पाकिस्तानला आश्रय देत असून तिथून पाकिस्तानात हल्ले करताय, तर अफगाणिस्तानचं असं म्हणणं आहे की पाकिस्तान विनाकारण त्यांच्यावर एअर स्ट्राईक करतंय। या वादातूनच तालिबाननं पाकिस्तानच्या 19 लष्करी चौक्यांवर ताबा मिळवल्याचा दावा केला। त्याचबरोबर 55 पाकिस्तानी सैनिक मारल्याचं देखील म्हटलं। आता या दोन्ही मुस्लिम राष्ट्रांमधील भीषण संघर्षाच्या मुळाशी काय आहे? तर 133 वर्षांपूर्वी ओढलेली एक रेषा, जिला डुरंट लाईन असं म्हटलं जातं। 1893 मध्ये जेव्हा ही रेषा तयार करण्यात आली तेव्हा भारतात ब्रिटिशांचं राज्य होतं। ब्रिटिश सरकार आणि अफगाणिस्तानमध्ये 1893ला एक करार झाला होता। आता हा करार काय होता? तर 2640 किलोमीटर लांबीची ही सीमारेषा त्यावेळी निश्चित करण्यात आली, जी पश्चिमेला इराणपासून पूर्वेला चीनच्या सीमेपर्यंत जोडली जाते। ब्रिटिशांनी ही रेषा स्वतःच्या संरक्षणासाठी आणि रशियाला रोखण्यासाठी बफर झोन म्हणून तयार केली होती। मात्र ही रेषा ओढताना तेव्हा तिथल्या भौगोलिक आणि सामाजिक परिस्थितीचा विचार केला गेला नव्हता। या रेषेनं एकाच कुटुंबातील एक भाऊ म्हणजेच अफगाणिस्तानात तर दुसरा पाकिस्तानात अशी अवस्था झालेली होती। त्यामुळेच अफगाणी जनतेनं ही सीमा कधीच मनापासून स्वीकारली नाही। जेव्हा पाकिस्तानची निर्मिती झाली तेव्हा अफगाणिस्ताननं पाकिस्तानच्या UN प्रवेशाला विरोध केला होता, कारण त्यांना डुरंट लाईन मान्य नव्हती। त्यामुळे डुरंट लाईन ही फक्त एक नकाशावरची रेष नाहीये, तर ती एक जुनी जखम आहे, जी वेळोवेळी जागी होते आणि दोन्ही बाजूंचं रक्त सांडतं। आता या दोन्ही देशांमधील युद्धाचा भडका जो झालाय त्याचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो हे सुद्धा जाणून घेणं महत्त्वाचं आहे। या परिस्थितीमुळे प्रादेशिक अस्थिरतेची भीती व्यक्त करण्यात आली आहे। हा वाद केवळ 2 देशांपुरता मर्यादित आता राहिला नाहीये। हे युद्ध जर आणखीन वाढलं तर संपूर्ण दक्षिण आशियात दहशतवादाचा धोका वाढू शकतो, ज्याचा परिणाम भारतावर सुद्धा होऊ शकतो। अफगाणिस्तानमध्ये भारतीय कंपन्यांनी अब्जावधींची गुंतवणूक केली आहे। या कंपन्यांवर परिणाम होऊ शकतो असं सुद्धा म्हटलं जातंय। भारताने अफगाणिस्तानमध्ये लोकशाही आणि पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी सुमारे $3 अब्ज म्हणजेच सुमारे 27,000 कोटी रुपये गुंतवलेत। काबूलमधील अफगाण संसदेची देखणी इमारत भारतानं 17 ते 20 कोटी डॉलर खर्चून उभारली आहे। हेरात प्रांतामधील सलमा धरणाला अफगाण भारत मैत्री धरण असं म्हटलं जातं। 29 कोटी डॉलरच्या या प्रकल्पामुळे 75,000 हेक्टर जमीन ओलिताखाली आली आहे। चाबाहार बंदराला जोडणारा जरंज दिलाराम हा 218 किमीचा महामार्ग भारताने 15 कोटी डॉलर खर्चून बांधलाय। पुले खुमरी ते काबूल पर्यंतची 220 किलोवॉटची वीज लाईन भारताने कार्यान्वित केली आहे। अफगाणिस्ताननं नुकतंच भारतीय कंपन्यांना सोन्याच्या खाणकामासाठी नियंत्रण दिलं होतं। अनेक कंपन्या तिथं गुंतवणूक करण्याच्या तयारीत होत्या आणि अशातच हे युद्ध सुरू झालं। अफगाणिस्तानच्या सर्व 34 प्रांतांमध्ये भारताचे 500हून अधिक छोटे मोठे प्रकल्प आहेत। या युद्धांमुळे या सर्व मालमत्तेचं नुकसान होण्याची भीती सुद्धा व्यक्त केली जाते। तालिबान आणि पाकिस्तानमधील या वाढत्या संघर्षाबद्दल संयुक्त राष्ट्रानं देखील चिंता व्यक्त केली आहे। कतार आणि तुर्कीसारखे देश मध्यस्थीचा प्रयत्न करतायत, पण 133 वर्षापासून चालत आलेला हा सीमावाद असा सहजासहजी मिटेल असं तरी चित्र सध्या दिसत नाहीये। त्यामुळे एकूणच या युद्धाचा भडका अजून जर उडाला तर त्याचा गंभीर असा परिणाम भारतावर सुद्धा होऊ शकतो। तुम्हाला दोन्ही देशांमधील युद्धावर काय वाटतं?
तुमची याबद्दलची मतं कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.